तर परभणीची जागा ठाकरे गट जिंकेल यात शंका नाही असं संजय जाधवांनी म्हटलंय। परभणी जिल्हा आजही ठाकरे गटाच्याच पाठीशी आहे। पैशांचा वापर केल्यानं थोडाफार मताधिक्य विरोधकांना वाढेल। लोकसभा निवडणुकीसाठी पैसे वाटले जातात ही शोकांतिका असल्याचं सुद्धा संजय जाधवांनी म्हटलंय। बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय जाधव आपल्या सोबत आहेत। साहेब, मतदान प्रक्रिया काल पार पडली, आता उत्कंठा लागली निकालाची। एक्झिट पोल असं सांगतायत की परभणीची जागा तुम्ही जिंकताय, तुम्ही दावा बी करत होता, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? माझी पहिली प्रतिक्रिया ही असेल की परभणी लोकसभा मतदारसंघातली ही शिवसेना महाविकास आघाडीची जागा ही शिवसेना जिंकणार आहे, यामध्ये कोणाच्या मनात शंका असायचं कारणच नाही। त्यामुळे परभणी जिल्हा हा आजपर्यंत आणखीनही शिवसेनेच्या पाठीशी आहे। मला अभिमानानं सांगावं वाटेल की एवढ्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या फाटाफुटीत परभणी जिल्हा पूर्ण अखंड होता, आजही आहे आणि उद्याही राहणार। एकही माझ्या इथला पदाधिकारी सुद्धा, खासदार आमदार आम्ही तर दोघं फुटलो नाहीत, पण इथला एखादा पदाधिकारी सुद्धा शिंदे गटाच्या किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षाच्या गळाला लागला नाही। एवढा स्वाभिमानी हा जिल्हा आहे आणि हे आपल्याला या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळेल। खूप काट्याची टक्कर होती या ठिकाणी, तुम्ही लक्ष्मी अस्त्राचा वापर झाल्याचा तुम्ही वारंवार उल्लेख करतायत। मग आता या निकालाकडे कसं पाहताय, एकूणच पूर्ण निवडणूक प्रचार संपल्यानंतर? काट्याची टक्कर ही काय नव्हती, त्यांनी पैशाचा भरमसाठ वापर केल्यामुळे तरी थोडं बहुत त्यांना मताधिक्य वाढले, नाही तर ते सुद्धा वाढलं नसतं। माझ्या आयुष्यामध्ये मी जेव्हापासून या राजकारणामध्ये सक्रिय आहे की मी 1989 पासून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी आहे। लोकसभेला पैसे वाटल्या जातात ही कल्पना सुद्धा मी आयुष्यात कधी केलेली नव्हती, पण ती प्रत्यक्षात बघायला मिळाली यावेळेस। ही शोकांतिका आहे। TV9 मराठी परभणी।